माझे नाव स्वराली विनोद झंझरे. माझ्या शाळेचे नाव विके माटे हायस्कूल. मी इयत्ता 7वीत शिकते. आज मी सुधा मूर्ती लिखित आजीच्या पोतडीतल्या गोष्टी या पुस्तकातील मंतरलेले विंचू या कथेचे अभिवाचन करणार आहे. सिद्धार्थ हा एक सुस्वभावी व्यापारी होता. तो एका गावात आला. त्याला ते गाव इतके आवडले की त्याने ते गावातच स्थायिक होण्याचे ठरवले. घराचा शोध घेत असताना त्याची उदयशी गाठ पडली. त्याचं घराणं एकेकाळचं श्रीमंत घराणं होतं, पण आता मात्र त्याची परिस्थिती बरीच हालाकीची होती. उदयचं एक पिढीजात घर होतं. घर कसलं, खूप मोठा इमलाच म्हणा ना. त्याला ते घर विकायचं होतं. उदयने सिद्धार्थला जेव्हा हे घर दाखवलं तेव्हा त्याला ते फारच आवडलं. त्याने ते ताबडतोब खरेदी केलं आणि त्याच्या नूतनीकरणाचं काम सुरू केलं. तेव्हा तिथे त्याला एक बंद पेटी सापडली. ती पेटी जमिनीत बऱ्याच खोलवर पुरण्यात आली होती. त्याने ती उघडून पाहिली आणि त्याला आश्चर्याचा प्रचंड मोठा धक्का बसला. ती पेटी विंचवांनी भरली होती. त्याने घाबरून ती पेटी लांब भिरकावून दिली. सायंकाळी तो गावातील विद्वानाकडे गेला व पेटीच्या रहस्याबद्दल त्याला विचारले. विद्वान जरा वेळ विचार करून म्हणाला, कदाचित त्या घराण्यातील वाडवडिलांनी संपत्ती दडवून ठेवली असेल. कुणालाही संकटकाळी उपयोग व्हावा ही त्यामागची इच्छा असेल. पण मध्यंतरी बराच काळ लोटल्यामुळे ती पेटी सर्वांच्या विस्मरणातून गेली असेल. त्यावर सिद्धार्थ म्हणाला, अहो, ती पेटी विंचवांनी भरली आहे, पैशांनी नव्हे. त्यावर तो विद्वान माणूस हसला. ती पेटी मंतरलेली असणार. ती पेटी इतर कोणी उघडल्यास विंचवांनी भरलेली भासेल, पण केवळ त्या घरातील व्यक्तीच त्या पेटीत खरं काय दडलंय ते पाहू शकेल. त्यानंतर सिद्धार्थ आपल्या घरी गेला. ती विंचवांनी भरलेली पेटी आपण सांभाळून ठेवायची व त्या घराच्या वारसदाराच्या हाती सुपूर्द करायची असे त्याने ठरवले. या पेटीचा खरा मालक कोण हे शोधण्यासाठी त्याने एक युक्ती केली. त्याने त्या पेटीतून 4 विंचू काढून आपल्या दुकानाच्या 4 कोपऱ्यात लटकत ठेवले. येणारे ग्राहक अचंबित होऊन त्याला विचारत, तू असले भयंकर विषारी किडे तुझ्या दुकानात लटकत का ठेवलेत बरं? यावर सिद्धार्थ फक्त हसत. अशी कित्येक वर्षे लुटली. सिद्धार्थ आता म्हातारा झाला होता. त्याच्या अंतर्यामी फक्त एकच दुःख होतं की त्या पेटीवर हक्क सांगायला अजूनही कोणीच आलं नव्हतं. एक दिवस एक मुलगा त्याच्या दुकानात येऊन म्हणाला, महोदय, तुम्ही खूप श्रीमंत आहात म्हणे. तुम्ही गरिबांना मदत करताना. माझ्या घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची आहे हो. त्यामुळे मला माझे शिक्षण अर्धवट सोडवावे लागले. तुम्ही जर मला आर्थिक मदत केली तर मी माझं शिक्षण पूर्ण करू शकेन. यावर सिद्धार्थने खिन्नपणे मान हलवली. तो म्हणाला, मी तुला आर्थिक मदत करू शकत नाही. हे ऐकून मुलाला राग आला व तो म्हणाला, मग तुम्ही तुमच्या दुकानाच्या 4 कोपऱ्यात 4 सुवर्णमुद्रा का लटकवत ठेवल्यात बरं? त्यावर सिद्धार्थ म्हणाला, काय, तू काय म्हणालास? दुकानात सुवर्णमुद्रा? त्यावर मुलगा म्हणाला, हो, त्या पहा. असं म्हणून त्या मुलाने त्या वळवळणाऱ्या विंचवांकडे बोट दाखवलं. सिद्धार्थच्या नजरेला अजूनही ते विंचूच दिसत होते. सिद्धार्थने त्या मुलाला विचारलं, बाळा, तू उदय कमलाकर यांचा नातू आहेस का? त्यावर मुलगा घाबरून म्हणाला, हो, माझ्या आजोबांनी हालाकीच्या परिस्थितीमुळे त्यांचं राहतं घर विकून हे गाव सोडलं होतं. तू जरा इथेच थांब. असं म्हणून सिद्धार्थ धावतच आपल्या घरी गेला. परत येताना आपल्याबरोबर तो ती पेटी घेऊन आला. ती त्या मुलाच्या हातात ठेवून म्हणाला, ही उघड आणि तुला यात काय दिसतंय ते मला सांग पाहू. त्या मुलाने ती पेटी उघडली. त्याचं आश्चर्य त्याच्या डोळ्यात मावेना. त्याचे डोळे विस्फारित झाले होते. ती पेटी सुवर्णमुद्रांनी गच्च भरली होती. तेव्हा सिद्धार्थ म्हणाला, हे सगळं तुझ्याच मालकीचं आहे. गेली कित्येक वर्षे मी हे जतन करून ठेवलं होतं. तुझ्या वाडवडिलांकडून तुला मिळालेल्या या संपत्तीचा तू यथायोग्य वापर कर. त्या मुलाने अर्धी संपत्ती सिद्धार्थला देऊ केली, पण सिद्धार्थने ते मान्य केले नाही. याचा उपभोग तूच घे असे सिद्धार्थ म्हणाला. तो मुलगा ती पेटी घेऊन निघून गेला. पण या प्रामाणिक म्हाताऱ्या सिद्धार्थला तो कधीच विसरला नाही. धन्यवाद.